नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जालना जनता सेवा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. जालना शहरातील सिंधी बाजारात घाणीचे साम्राज्य, महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर संकट. कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरच फळविक्री, जालना महानगरपालिकेचा बेजबाबदार कारभार उघड. तक्रारीचा ढीग वाढला, कचऱ्याचा ढीगही तसाच. सिंधी बाजारात दुर्गंधीने नागरिक त्रस्त. जालना शहरातील गजबजलेल्या सिंधी बाजार परिसरात सध्या घाणीचे साम्राज्य पसरले असून दुर्गंधीमुळे नागरिक व व्यापाऱ्यांचे जगणे असह्य झाले आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढीग साचल्याने स्वच्छतेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. मात्र वारंवार तक्रारी करूनही महानगरपालिका प्रशासन, स्वच्छता निरीक्षक, संबंधित अधिकारी आणि पदाधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. परिसरात साचलेल्या कचऱ्यात मोकाट जनावरे अन्नाच्या शोधात फिरत असून प्लास्टिकसह विविध घातक वस्तू त्यांच्या पोटात जात आहेत. त्यामुळे जनावरांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे याच कचऱ्याच्या ढिगाऱ्या शेजारी फळे व भाजीपाला विक्रेत्यांची हातगाडी तसेच अनेक दुकाने आहेत. कचऱ्यावर घोंगावणाऱ्या माशा थेट फळे आणि भाज्यांवर बसत असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे चित्र आहे. दूषित वातावरणामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याहूनही धक्कादायक बाब म्हणजे काही नागरिक याच कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ उघड्यावर लगबी करत असल्याने परिसरातील दुर्गंधी आणखी वाढत आहे. यामुळे व्यापारी, ग्राहक आणि स्थानिक नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा महानगरपालिकेकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. परिसरातील लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकही या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. सिंधी बाजारातील कचऱ्याचे ढीग तातडीने हटवून नियमित स्वच्छता मोहीम राबवावी, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा आणि परिसर निर्जंतुक करावा, अन्यथा नागरिकांना तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा स्थानिकांनी दिला आहे. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका.